हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेतच असाल. मी तेजस्विनी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज ना श्रीच्या स्कूलमध्ये पेरेंट्स मीटिंग आहे, कारण आज ना फायनल एक्झामचा रिझल्ट आहे त्याचा, त्यामुळे तर आहे त्याचाच. पण माझ्याच मनामध्ये दुगदुग लागली. तुम्ही म्हणाल आता तर नर्सरी क्लासमध्ये एवढी काही त्याची दुगदुग लावून घ्यायची आहे, पण प्रत्येक आईवडिलाला आपला मुलगा ना कोणत्याही क्लासमध्ये असू दे, छोट्या किंवा मोठ्या, जेव्हा पेरेंट्स मीटिंग असते ना तेव्हा त्यांच्या मनामध्ये थोडी होणार दुगदुग राहतेच. तशी माझी पण होते आज. आणि मला काय माहीत, पेरेंट्स मीटिंगला ना खरंच खूप प्राऊड फील होतं. पेरेंट्स मीटिंग अटेंड करायला मला खरंच खूप आवडतं बरं का. त्यांना पण म्हटलं होतं चला म्हणून. मागच्या 2 वेळा पण झाली, तेव्हा मी पण एकटीच गेले होते, ह्यांनी आले नव्हते माझ्यासोबत, कारण ह्यांची ड्युटी ॲडजस्ट झाली नाही. आणि ह्यावेळी पण तसंच झालं. बघ, मग तुझा पहिला नंबर आले, तुला काय गिफ्ट घ्यायचं? मी सांगतोय ते. आणि जर नाहीच पहिला नंबर आला तर? पहिलं म्हणजे नाही तर काय घ्यायचं मग? काहीच नाही ना? मग काहीच घ्यायचं नाही ना? पक्का? ठीक आहे, पहिला नंबर आलाच तर तुला गिफ्ट आहे, नाही तर नाही. ओके, आणि तिसरा नंबर बी आला, 3 नंबर बी आला. ठीक आहे. पहिला दुसरा तिसरा ह्या तिन्हीपैकी एक जरी नंबर आला तर तुला गिफ्ट मिळणार. ओके, आणि जर नाही आला तर नाही मिळणार. ठीक आहे, डन. शेक हँड. पेरेंट्स मीटिंगला एवढी एक्सायटेड असते, कारण की त्यानं जो पेपर लिहिलेला असतोय तो आम्हाला दाखवतात, कसं लिहितात काय वगैरे. आणि ते पेपर बघण्यात काही वेगळीच मजा असते. म्हणजे आपल्याला घरामध्ये तो व्यवस्थित काढतो, पण स्कूलमध्ये जाऊन त्यानं कसं काढलं असेल, काय अक्षर वगैरे, म्हणून ते बघण्याची जरा उत्सुकता जास्तच लागते माझी. त्यामुळे मला पेरेंट्स मीटिंगला जायला आवडतं. आणि दुसरं म्हणजे नंबर्स वगैरे ना तो जरा उलट काढत होता. मॅथचा पेपर देऊन घरी आल्यानंतर ना मला म्हटला होता तू की 5 नंबर मी उलटा काढून आलोय म्हणून. मी म्हटलं तुला जर माहीत आहे उलटा काढलायस तर मग तू इरेज करून हे का नाही केलंस, दुसऱ्यांदा का नाही लिहिलंस नवीन? तर म्हटला की माझ्या घरात आल्यानंतर ना लक्षात आलं की मी उलटा काढलाय. म्हटलं ठीक आहे, तुला समजलं तरी ना की आपण एक अंक. ठीक आहे म्हटलं, काही प्रॉब्लेम नाही आहे, बघू आपण रिझल्टला तुला किती मार्क्स पडतात. तुला समजलं ह्याच्यातच झालं. तर मी हा व्हिडिओ कंटिन्यूअस करतोय. चला आपण स्कूलमध्ये जाऊन बघू त्याचा रिझल्ट कसा होतो. नाही, नको 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 नको, तू जा पप्पांच्या पाशी थांब, मी लगेच येतो. टीव्ही लावून दिल्या ना, टीव्ही बघत बस, टीव्ही बघत बस. नंतर आम्ही स्कूलमध्ये गेलो, आम्हाला पेपर चेक करायला दिले. मग आम्ही मार्क्स वगैरे काउंटिंग वगैरे व्यवस्थित केलं, कारण की मार्क्सचा त्यांचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. आणि नर्सरीच्या मुलांना ना एवढं पेपरचं स्वरूप कळत नाही, पहिल्यांदा एक्झामची हे नसते, आयडिया नसते काय पेपर कसा असतो काय असतो. त्यामुळे त्यांना ना पेपराचं जे पेपरमध्ये येणार आहे ना त्याच्या आधीच हे घेतले असते प्रिपरेशन. त्यांनी 15 दिवस घेतलेले असते जे पेपरला येणार आहे. त्यामुळे रिझल्ट तुम्हाला सगळ्यांचे चांगलेच दिसतील. मी असं म्हणणार नाही की माझ्या मुलांनी बघा एवढी टक्केवारी पडली वगैरे, कारण की सगळ्यांनीच चांगले मार्क्स पाडले आहेत, कारण त्यांना आधी सांगितलं जातं की पेपरमध्ये काय होणार आहे. आणि हिचा 4था नंबर आला आहे म्हणून त्याला मग इथं गिफ्ट दिलं होतं. आणि त्याच्यानंतर मग घरी आले. पहिला नंबर आलाय का नाही विचारलं नाही, काय नाही, नाही आलेला नंबर. कुठला नंबर आला नाही? नाही, तुला काय गिफ्ट मिळणार नाही. काढ की ते काय आहे त्याच्यात? ट्रॉफी बघू काय? बस तिथं खाली बस म्हणजे मला दिसते. आधी तू काय करतोय? अरे ती काय नाहीये, बघू काय आहे ह्याच्यात. तरी ते ह्याच्यामध्ये चॉकलेट होते. त्याच्यानंतर मग आपल्याकडनं पण काय तर दिलं पाहिजे म्हणून, ॲटलीस्ट 4था नंबर येऊ दे, नाही कितवा पण नंबर येऊ दे, आपल्या बाळानं पेपर चांगला लिहिला आहे ह्याच्यातच समाधान म्हणून मी त्याच्यासाठी हे आणलं होतं येताना कॉर्नेटो. आणि ते दिल्यानंतर तो पण खुश झाला खूप. आणि आधी मग ह्याला पाहिजे म्हटल्यावर आधीला पण लागतंच ना, मग आधीला पण एक चॉकोबार घेऊन आले होते येताना. आधी काय पाहिजे? नको आहे.
हिडा थँक्यू. तर मुलांनी एवढा सगळा पसारा पांढरून ठेवला आता मला तो उचलायला पाहिजे. आणि भूक पण खूप लागली. आज सोमवार आहे, सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. चहाला दूध नव्हतं म्हणून चहा पण मी बनवला नव्हता आज. त्यामुळं खरंच खूप भूक लागले. तर माझा ब्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि तुम्हाला काय विचारायचं असेल काय सांगायचं असेल तर कमेंट मला नक्कीच करू शकता. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.